गोविंदा गोविंदा गोविंदा. तर आमचा न्यू ट्रिप आलेला आहे, म्हणजे आम्ही न्यू ट्रिपला जातोय आणि खूप दिवसानंतर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. ट्रिप आहे, सरप्राईज आहे तुम्हाला. सरप्राईज नाही सांगत मी थोड्या वेळ, तुम्हाला कळून पण जाईल. सो बघत राहा व्हिडिओ. ॲज युज्युअल पोरी झोपलेले आहेत, यांनी गाडी चालवत आहेत आणि मी बसली आहे. झोपली नाहीस तू? मला वाटलं झोपली काय की. झोप जरासं. तर आता आम्ही आलो सप्तगिरी रेस्टॉरंटमध्ये जिंतूरला आणि नाश्ता करावा म्हणलं. 11 वाजले. तर ऊन खूप आहे आणि मी दाखवते आम्ही म्हणजे काय काय ऑर्डर करणार आहोत ते. आवाज येत आहे का नाही माहित नाही मला. भांडणं करायली माझ्यासोबत, मला तुझ्याकडून बसायचे. पुन्हा म्हणायली फक्त माझे पप्पाच आहेत. भांडणं करू नकोस रे. आला आमचा ब्रेकफास्ट. सांग ना कसं आहे. छान आहे ग. एवढं ऊन आहे, आम्हाला CNG काय भेटलीच नाही आणि पेट्रोलच भरतोय आम्ही. आणि खूप ऊन आहे. पाणी पाणी काढा म्हणले यांना, म्हणजे जार भरून आणला होता ना, तर पाणी काढत आहे त्यांनी. नीट घे ना. झाला सुरू समृद्धी महामार्ग. श्री आलोत आम्ही हॉटेलमध्ये. खूप भारी हॉटेल आहे, खूपच छान. वाव, किती छान रूम आहे. पप्पा माझे पप्पा आहे ते. टीव्ही चालू आहे. वॉशरूम दाखव. बाथरूम मध्ये आहे. वॉशरूम दाखवतीये मी आता. ओ सोप आहे यांची, खूप छान आहे वॉशरूम. ही माझी मम्मी आहे इकडं. 3rd फ्लोअरवर येत आणि ही रूम अशी खूपच छान आहे. तुम्ही बघू शकता किती छान रूम आहे. तिला व्हिडिओ करायचा आहे पण मी करायची. मी जेवायला चाललो, तर ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आता हॉटेलला आलो, बिवट्या बुटल्यावाडा. हे आउटसाइड आहे, साफसफाई सुरू आहे. शॉपिंग करावं म्हणलं आम्ही आता. वेस्ट साईड नाव आहे याचं, वेस्ट साईड. येडी पोरगी. बघू शकता तुम्ही किती छान छान आहे. पोरगी गाव आहे, अवकाळी आहे. वर येऊन परत वापस खाली गेली आहे ना, आता परत मूर्ख. बघा परत परत यांना आता रागवा कोणीतरी. रुसली, तिला काहीच घेऊन दिलं नाही म्हणून. आणि तू का तशी करायलीस? उगाच चू थांब ना, थांब मा. ए चू थांब बर. रुसायला काय झाले चू? आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो. फक्त ब्रश करूनच निघालो. चेंज नाही, आंघोळ नाही, काही नाही. खूप थकून गेलतो आम्ही काल फिरून फिरून. आणि पप्पा आणि श्रीजा जेवून आले. आम्ही नाश्ता करून आले, जेवण नाही.
आम्ही घेतली इडली, पराठा, चटणी इडलीच घेतली आणि हे 2-3 आयटमच आहेत. सो करा ब्रेकफास्ट आमच्या सोबत. छान ब्रेड. ब्रेकफास्ट पोटभर झालेला आहे. मी इडली जास्त नाही खाल्ली आणि पोहे होते, पराठे होते. तर मी इडली खाल्ली, मी चहा ब्रेड खाल्ला आणि 2च इडली खाल्ली. छान होता. आता कोण तू पप्पा 5 खाल्ल्या. सो आता रूम मध्ये जाऊन आंघोळ वगैरे करून चेंज करून निघायचंय. देवाला जायचंय त्र्यंबकेश्वर आणि वणी. मग जाऊत आता आवरूत पटकन. बसून पाणी पेरी. श्रीजा इकडे बघ. हॅलो. आता आम्ही चालू त्र्यंबकेश्वरला आणि आता आम्ही लिफ्ट मधून निघालोच. हा आणि सांगा मी कशी दिसतीये. बरं, सर्वांचे लुक दाखवते मी. श्रीजा हे तिचे पप्पा. ची गाडी इथं पार्क आहे आणि हे गार्डन किती सुंदर आहे. म्हणजे हॉटेलच्या साईडलाच आहे हे गार्डन. उगं थोडेफार झाडं आहेत पण छान दिसतंय सगळं. घर पण आहे का? आंबा आहे? दाखव ना. पाखरान खाऊन टाकलाय. बघा. आंब्याचं झाड आहे ना? हो वाटत. काय माहित कशाचं झाड आहे की. आंबे तर मला कुठंच दिसत नाहीयेत. हर हर महादेव. आता आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरला. हो ना मम्मा? त्र्यंबकेश्वरला काय आहे? महादेव आहे ना? महादेवला जायला आता मी कोणते पर्वत आहे? ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी पर्वत आहे हे. गोदावरी आणि नदीचा उगम. गोदावरी नदीचा उगम. हा दिसतंय का? सगळे पर्वत छान आहे पण इकडं खूप हिरवं आहे हा. आणि उन्हाचं प्रमाण पण खूप कमी आहे म्हणजे ऍज कम्पेअर टू आपल्या सोबत. आलो आम्ही त्र्यंबकेश्वर आणि गजानन महाराज संस्थान शेगाव त्र्यंबकेश्वर मंदिर. आता आम्ही पोहोचलोय त्र्यंबकेश्वरला पण गाड्या मध्यात जाऊ देणार म्हणून आम्ही आता ॲटोनी चाललोय. ॲटोने चाललोत आता आम्ही सगळे. आणि दाखवते मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर तिथून. ऑटो राईड. पासला रांग आहे एवढे जण आहोत आम्ही पासला. बापरे, खूपच मोठी लाईन लागली पास. सुंदर आहे पर्वत वगैरे इथे. हिरवं. उन्हाचं प्रमाण पण कमी आहे ना इकडे. फायनली आलो आम्ही त्र्यंबकेश्वरला. किती सुंदर आहे इथे. मंदिर झाले आमचे दर्शन. चाललो आम्ही परत. खूप गर्द होता आणि आमचे पाय एवढे भाजलेत एवढे. थकून गेलो आम्ही. ना तसं भाजलेत खूपच जास्त. आता आमचे दर्शन झालेत आणि आता आम्ही जातोय जेवण